श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मित्रांनो, सोमप्रदोष काळात होत आहे दुर्मिळ संयोग, ज्यामुळे आपल्याला 3 व्रतांचे पुण्य एका व्रताचरणाने प्राप्त करता येईल. तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. जानेवारी महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत सोमवारी आहे, त्यामुळे ते सोमप्रदोष व्रत म्हटले जाईल. सोमवार 27 जानेवारी रोजी हे सोमप्रदोष व्रत करायचे आहे. आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या पौष मासातील या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे, कारण यावेळी प्रदोष व्रत अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रदोष व्रताचे महत्त्व आणि पूजेचा शुभमुहूर्त. यंदा सोमप्रदोष व्रत केल्याने मिळणार 3 व्रतांचा लाभ. यावेळी प्रदोष व्रत करणाऱ्यांना एकाच वेळी 2 उपवासाचा लाभ मिळणार आहे. त्रयोदशीनंतर चतुर्दशी तिथी 27 जानेवारी रोजी रात्री 8:35 सुरू होणार आहे. त्यामुळे या दिवशी उपवास करावा, जेणेकरून चतुर्दशीच्या उपवासाचाही लाभ मिळेल. कारण त्रयोदशीनंतर जेव्हा चतुर्दशी मध्यरात्री येते, तेव्हा या दिवशी शिवरात्रीचे व्रत केल्यास लाभ होतो, असा शास्त्रात नियम आहे. यंदा तसाच योग जुळून येत आहे, त्यामुळे भाविकांनाही शिवरात्री व्रताचा लाभ मिळेल. हा योग महाशिवरात्री इतकाच महत्त्वाचा मानला जातो. परंतु जे केवळ चतुर्दशीचे व्रत करतात त्यांनी 28 जानेवारीचा उपवास करावा, कारण या दिवशी चतुर्दशी तिथी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते. ही चतुर्दशी नरक निवारण चतुर्दशी अर्थात मोक्षदायिनी चतुर्दशी म्हणूनही ओळखली जाते. या व्रताचे लाभ जाणून घ्या. सोमप्रदोष व्रत केल्याने शिवशंकराची कृपा होऊन सांसारिक त्रासातून सुटका होते, कुंडली दोषाचे निवारण होते, वास्तुदोष दूर होतात, तसेच हितशत्रूंचा बिमोड होऊन आपल्या यशाचा मार्ग निष्कंटक होतो. त्यासाठी महादेवाची उपासना कधी व कशी करायची तेही जाणून घेऊ. सोमप्रदोष व्रत व शुभमुहूर्त. प्रदोष काळासाठी गोरोज मुहूर्त अर्थात गायींचा गोठ्यात परतण्याचा मुहूर्त गृहीत धरला जातो. ही वेळ साधारण सूर्यास्तानंतर असते. सूर्यास्तापासून पुढील तासभर व्रताचरण करून आणि नंतर उपवास सोडून हे व्रत पूर्ण केले जाते. सोमप्रदोष व्रताची उपासना पद्धत. या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. यानंतर भगवान भोलेनाथाचे ध्यान करून प्रदोष व्रताचा संकल्प करावा. यानंतर मंदिरात अथवा घरच्या देवाऱ्याची स्वच्छता करावी. महादेवाला पंचामृत अथवा दूध पाण्याचा अभिषेक घालावा. नंतर भस्मलेपन करावे. धूप दीप लावून महादेवाची उपासना म्हणून शिवस्तुती अथवा शिवमंत्राचा जप करावा. शंकराची आरती करून व्रताचरण पूर्ण करावे. आपल्या अडीअडचणी देवाला सांगून हातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा मागावी आणि आपली सेवा रुजू करावी. अशा तऱ्हेने उद्याचा सोमप्रदोष व्रत केल्यास 3 व्रताचरणाचे व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.